हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आजच्या ब्लॉगमध्ये सर्व ताईदारांचं स्वागत करते. चला, आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि परीचं लपून-छपून चाललेलं आहे पाणी विसनायचं. कारण तर तिला लाज वाटत होती की अजून मी अंघोळ नाही केली म्हणून. तर ती पटकन पाणी घेऊन गेलेली आहे बघा. आणि माझं स्वयंपाकाला सुरुवात करायची होती मला, का तर परीच्या पप्पांना डबाही द्यायचा होता. तर फ्लावरची भाजी करत होती मी. आणि स्वयंपाक आज मंगळवार होतं, त्यामुळे स्वयंपाक वगैरे म्हणलं पहिल्यांदा करून घ्यायचा आणि मग देवपूजेला लागायचं. का तर खूप वेळ जातो देवपूजेला. त्यामुळे मी म्हटलं सर्वात पहिल्यांदा भाजी वगैरे करून घ्यायची. चपाती पीठ मळून ठेवलं होतं मी आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर सर्वात पहिल्यांदा भाजी घातली म्हणजे टेन्शन नसतं. आणि आज परीने सकाळी सकाळी लवकर, तरी सकाळी म्हटलं तरी 10-10:30 वाजत आले होते. आणि त्या टायमिंगला परीने फरशी पुसून घेतली होती. आणि आता ऊन खूप असल्यामुळे दरवाजा आणि खिडकी शक्यतो बंदच करून ठेवत असतो. आणि राहुल पडदे वगैरे लावून ठेवतो, का तर खूप ऊन असल्यामुळे घरात हॉलमध्ये खूप गरम होत असतं आमच्या. तर आता टायमिंग झालेलं आहे 10:30 वाजत आले ते. आणि परीची फरशी वगैरे झाली की लगेच मी देवपूजा करून घेतली होती. आणि एका साईडला कपड्यांची मशीनही लावली होती. आणि मंगळवारची देवपूजा म्हणजे जरा डीप क्लिनिंगसारखीच असते, म्हणजे कलश वगैरे सगळं स्वच्छ करून घेते मी. आणि जी देवाला म्हणजे स्वामींना आपल्या कलशाला कुठं फुलं वाहिलेली असेल देवांना, तर ती फुलं मी काढून घेते आणि त्याचा हातात घेऊन वास घ्यायचा असतो. का तर जी आपली त्या फुलामध्ये एनर्जी असते ती आपल्यामध्ये येते. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक फुलं घेऊन हातात त्याचा वास घेत असते आणि नमस्कार करून मग आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे असतात. तर आपण शक्यतो झाडाच्या बुडक्याशी ठेवायची किंवा मग पाण्यात सोडू शकतो. पण आता शक्यतो आता पाणी कुठंच नसतं. त्यामुळे मग मी जे कुंड्या वगैरे असतात त्या कुंड्यामध्ये जी फुलं आता वाहिलेली असतात सुकून गेलेली, ती फुलं मी वाहत असते. आणि आता देवपूजा म्हणजे मी पहिल्यांदा सगळं जे देव आहेत पितळेचे वगैरे ते स्वच्छ करून घेतले होते आणि त्यांना स्वच्छ करून वरती मांडून घेतले होते. आणि त्यानंतरनी प्रत्येकाच्या जागेवरती ठेवून गंधा, कुंकू, हळद लावून आणि एकदम फक्त जे स्त्री देवता आहेत त्यांनाच मी शक्यतो कुंकू हळद लावते. आणि बाकीच्या देवांना फक्त जो आपण ओला गंध असतो तो गंधच लावत असते फक्त. आणि अष्टगंधासारखाच असतो, वास खूप सुंदर असतो. त्यामुळे मी फक्त तो गंध लावत असते आणि कुंकू हळदी फक्त स्त्री देवतांनाच लावत असते. तर रांगोळी वगैरे काढून झाली होती आणि मशीनही लावली होती मी कपड्याची. त्यामुळे एका साईडला मशीन आणि आता कपडे तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण शक्यतो टी शर्ट हे सगळे असे उलटे करूनच टी शर्ट वाळत घालायचे असतात आणि तेही सावलीमध्येच घालायची, जास्त उन्हात कपडे टाकायचे नाहीत. का तर उन्हामुळे खरंच आपल्या कपड्यांचा कलर खूप चेंज होत राहतो. आणि ह्या दिवसातलं ऊन एकदम रखरखीतच असतं आणि कपड्यांचा कलर हा चेंज होणारच असतो. त्यामुळे शक्यतो सावलीत कपडे वाळत घालायची आणि प्रत्येक कपडे आपण उलटे करूनच कपडे वाळत घालायचे, म्हणजे उन्हाने कपड्यांचा कलरही जात नाही आणि शक्यतो सावलीत घालण्याचा प्रयत्न करायचा. तर मी आता जे घरात कडधान्य राहिलं होतं शिल्लक, तर ते मी जरा उन्हात वाळवून ठेवलं होतं. का तर उन्हात वाळवलं तर बरेच दिवस जातं, खराब वगैरे होत नाही. तर मी जरा उन्हात ठेवलं होतं जरा, म्हणजे कसं होतं ऊन लागलं की खराबही होत नाही. आणि चला, मी आता सगळं काम आवरल्यानंतर शिलाई कामासाठी बसले होते. आणि जो ब्लाऊज आता घेतला आहे मी शिवण्यासाठी, तो पूर्ण झालेला आहे शिवून. आणि शिवून झाल्यावरती तुम्हाला दाखवते. पूर्ण असा छान शिवून झालेला होता. आणि थोडंसं जरा काटाचं साईड आपल्याला क्रॉसपट्टीला आलेली आहे, का तर ब्लाऊज पीस जरा कमी होतं आणि माप मोठं होतं. आणि 4 वाजता परीचे पप्पा आल्यानंतर मी गव्हाचं दळण संपल्यामुळे दळण करण्यासाठी गेले होते. मी गहू स्वच्छ करायचे होते, का तर बराच वेळ लागतो. तर 4च्या पुढे मी दळण वगैरे केलं, ते काय शूट करायला विसरून गेले मी. तर आणि तुम्ही छान असे प्रत्येक ब्लॉगला कमेंट्स करत असता, तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि परीच्या पप्पांनी 4 वाजता आल्यानंतर मला हातशिलाईमध्ये खूप मदत करतात. आणि आता साड्यांना फॉलही लावण्याचं काम आहे, तर आता साड्यांना फॉल लावलं की तेही हातशिलाई करून देतात, तर त्यांची खूप मला मदत होते. आणि तुम्ही आपले व्हिडिओ नक्की पाहायचा सर्वांनी आणि कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.